श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. तर सावली तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही पुढे पुढे चालता. तर आज मी तुम्हाला कोहळा या विषयावर माहिती सांगणार आहे. ते कसा बांधायचा आणि त्याचं काय महत्त्व आहे याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. चला तर मग कोहळ्याविषयी माहिती जाणून घेऊयात. कोहळा का बांधावा, बांधण्यासाठीचे फायदे, पद्धत आणि पूजा आणि काजळरेष. कोहळा बांधण्याची पद्धत आपल्यापैकी काहींना माहीत असेल की नाही हे माहीत नाही, पण मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. आणि माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी आशा ठेवते. तर कोहळा बांधण्याची पद्धत ही खूप जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे संरक्षण करणे यासाठी मानले जाते. कोहळा घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधला जातो, त्यामुळे घराला दुष्ट शक्तींपासून संरक्षण मिळते आणि कोणाचीही वाईट नजर घरात पडत नाही आणि घर सुरक्षित राहते. तर कोहळा कसा बांधावा? कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे. तो घराच्या बाहेर बांधला जातो, कारण यामुळे दुष्ट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि नजर दोषापासून रक्षण होते. तर चला तर आता जाणून घेऊया कोहळा बांधण्याची पद्धत. पूजा. कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी. गंध, अक्षता, हळद कुंकू आणि फुलांनी त्यांची पूजा करावी. काजळरेष. कोहळ्यावर काजळाने एक रेष ओढावी जी दुष्टशक्तीपासून रक्षण करते. मुख्य दरवाज्यावर बांधणे. हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाज्यावर लटकवावा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल. सण आणि विशेष दिवस. कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्येला बदलावा. तर कोहळ्याचे काय महत्त्व आहे? कोहळा बांधावा. जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दुष्ट शक्तींपासून नष्ट होण्याचे चिन्ह आहे. कोहळा बांधण्याची पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे. घराच्या किंवा मुख्य दरवाज्यावर कोहळा बांधण्याची पद्धत वास्तुशास्त्र आणि दृष्ट काढण्यासाठी वापरली जाते. वाईट शक्ती, नकारात्मक दृष्टी यांपासून रक्षण होण्यासाठी कोहळ्याचा वापर केला जातो. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी मुख्यद्वारावर कोहळा बांधला जातो. आता आपण कोहळा कुठून आणायचा आहे, तयारी कशी करायची आहे, तर बाजारातून कोहळा आणताना तो नेहमी देठासकट आणायचा आहे. घरी आणल्यानंतर कोहळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तो एक स्वच्छ कपड्याने नीट पुसून कोरडा करायचा आहे. कोहळ्यावर दोन्ही बाजूंना किंवा समोरासमोर हळद कुंकू लावून ओम किंवा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. काही भागात कोहळा आणल्यावर काजळाची उभी रेषा किंवा तीळ लावून नजरदोष निवारणासाठी खूण केली जाते. तर कोहळा बांधण्याची पद्धत आणि जागा. तयार केलेला कोहळा एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा शिंकाळ्यात अडकवावा. तो घराच्या किंवा व्यवसायाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाह्य बाजूला लोकांच्या नजरेस पडेल असा बांधावा. घरात अथवा दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या वाईट शक्ती आणि नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो. त्यानंतर खालपासून वरपर्यंत एक रेष ओढायची.
त्यानंतर कोहळा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षदा, दिवा, अगरबत्ती आणि त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती, नजर दोष यापासून सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. कोहळा टांगल्यानंतर कधीकधी 8 दिवसाच्या आत खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते. अशा वेळी कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळते. असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा. पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचित सुरुवातीला लवकर खराब होतो. जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर नंतर तो 1 वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो. तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा शनिवारी किंवा दिवाळी अमावस्या यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा. एरवी जर कोहळा खराब झाला तर त्यापुढील शनिवारी लावावा व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा आहे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे. कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल जर ईर्ष्या बाळगून असेल तर ते मनातले भाव बदलतात आणि त्याचा परिणाम त्या घरातील व्यक्तीवर होतो. चिडचिड वाढते, व्यवसायात अडचणी येतात, प्रगती होत नाही. तसेच बाहेरची बाधा परिणाम होऊन त्या व्यक्तीचा त्यावर परिणाम झालेला दिसून येतो आणि घरात अडचणी बाधा निर्माण होत नाही. एक कोहळा घरात, दुकानात व एक बाहेर टांगावा, म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या खालून आली पाहिजे. त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट शक्तींवर, विचारांवर परिणाम करतो. अशा प्रकारे तुम्हाला मी कोहळ्याविषयी जी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.